सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही भविष्यामध्ये गुंतवणूक करण्याची योजना अंतिम करू शकता. घरामध्ये तुम्हाला एक मोठी जबाबदारी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील. विरोधक तुम्हाला आज कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे थोडं सावध राहा. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अनावश्यकपणे जाणं टाळा. हातामध्ये घेतलेलं कोणतंही काम तुमचं आज यशस्वी होण्याची शक्यता दाट आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज एखाद्या कामामध्ये चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन भागीदार तुमचे जोडले जाऊ शकतात. पैशांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये ताणतणाव थोडासा कमी राहील. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. मित्र किंवा कुटुंबासोबत तुमची चांगली सहल एकत्र होईल. एकमेकांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी देखील तुमची कामगिरी ही चांगली राहील. विरोधक तुमच्यावरती कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करू शकतील, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. तुम्ही हातामध्ये घेतलेलं काम यशस्वीपणे आज पूर्ण करू शकाल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ देखील संभवतोय. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहील. प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या योजनेवरती तुम्ही विचार करताना खूप सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व हे प्रस्थापित राहील. मुलांच्या भविष्याबद्दल तुम्ही खूप चिंतेमध्ये राहाल. फिरण्यासाठी आज तुम्ही घराबाहेर पडाल, ज्यामुळे तुमचं भरपूर मनोरंजन होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्ही आज प्रगती कराल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा तुमची अधिक मजबूत राहील. व्यापाऱ्यांनी कायदेशीर अडचणींपासून दूर राहावं. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं तुम्हाला संपूर्णपणे सहकार्य मिळेल. आजचा दिवस हा तुमच्या आरोग्यासाठी देखील उत्तम राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही निर्णय घेतले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आज नफा मिळू शकतो. तुमच्या जीवनसाथीदारासोबत आयुष्यातील एक उत्तम अनुभवही तुम्हाला मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला सुख आणि सहकार्य मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे जाण्याचा आहे. व्यापाऱ्यांनी सामाजिक वर्तुळावरती वाढ करण्यात लक्ष केंद्रित करावं. पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत सतर्क राहण्याचीही गरज आहे. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. कुटुंबाबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मुलांची मदत हा तुमचा आनंद वाढवेल. ईश्वराचं ध्यान केल्यानं तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं सर्व काम अगदी सहजपणे पूर्ण होईल. आज व्यापाऱ्यांना विशेष नफा देखील मिळण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार करताना कोणाला तरी तुम्ही साक्षीदार ठेवूनच हे काम करा. तरुणांना तुम्ही कायमस्वरूपी नोकरी शोधण्यास मदत कराल. तरुणांना मनासारखा जीवनसाथी मिळाल्यानं तुमचं मन आनंदी राहील. तुमची विचारसरणी योजनाबद्ध असल्यानं कामामध्ये यश मिळेल.
आई वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. मित्रांसोबत तुम्ही चांगला वेळही घालवाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहील. स्वतःसाठी वेळ काढून भविष्यातील योजनांवरती तुम्ही काम करा. प्रॉपर्टीशी संबंधित तुमची प्रकरणं सुटतील. नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करू शकता. भगवान विष्णूंची आराधना केल्यानं तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल. घराबाहेर पडताना तुम्ही सावधगिरी मात्र नक्की बाळगा. आज वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील. कुटुंब किंवा प्रियजनांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी ठीक राहील. तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये किंवा नियोजनामध्ये मोठे बदल करावे लागू शकतात. व्यावसायिकांना एखाद्या व्यक्तीशी महत्त्वाची भेट घ्यावी लागू शकते. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला मानणं हे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचीही वरिष्ठांकडनं प्रशंसा होईल. वैवाहिक चर्चेमध्ये यश मिळाल्यानं तरुण उत्साही राहतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज परिस्थिती तुमच्या विरोधात राहू शकते. आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे तुमचे प्रयत्न सुरू राहतील. पैसे आणि मौल्यवान वस्तूंबाबत अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तरुणांना मनासारखी नोकरी आज मिळू शकते. आज तुम्हाला जसं हवं तसं फळ मिळेल. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी शुभ बातम्या मिळतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतींना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमचं काम हे प्रामाणिकपणे कराल. तुमच्या वागण्यामध्ये सकारात्मकता जास्त राहील. पैशांच्या बाबतीमध्ये आज लोभ टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ऑनलाईन काम सुरू करण्याची योजना आखाल. मुलांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. आज तुमचे चांगले लोकांशी संपर्क प्रस्थापित होतील, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही असं काहीतरी करू शकता ज्याचा तुम्ही पूर्वी कधीच विचार केला नसेल. दैनंदिन उत्पन्न हे पूर्वीपेक्षा थोडंसं तुमचं चांगलं राहील. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी आज तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. आईसोबत संध्याकाळची वेळ घालवणं तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्हाला आज एखादं नवीन काम मिळू शकतं. आज तुमच्या व्यवसायामध्ये वाढीचे योग आहेत आणि आरोग्य देखील साधारणपणे चांगलं राहील. आज तुम्ही तुमचं काम हे प्रामाणिकपणे कराल. तुमच्या वागण्यामध्ये आज सकारात्मकता जास्त राहील. पैशांच्या बाबतीमध्ये आज तुम्ही लोभ टाळण्याचा प्रयत्न करा. मुलांसोबत तुम्ही संध्याकाळचा वेळ चांगला घालवाल. आज तुमचे राजकीय संपर्क तयार होतील, जे तुम्हाला भविष्यामध्ये मदत करतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना शेंदूर भेट करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.